तालुक्यातील रासेगाव व देहरेवाडी येथील ग्रामपंचायतीतील अविश्वास ठराव नामंजूर करण्यासाठी 15,000 रुपयांची लाच स्वीकारत असताना सरपंच मंदा विठ्ठल बेंडकुळे आणि त्यांचे पती विठ्ठल बेंडकुळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पथकानं रंगेहात ताब्यात घेतलाय। या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाणे येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तक्रारदार हे संबंधित गावचे उपसरपंच असून त्यांच्या विरोधातील अविश्वास ठराव रद्द करण्यासाठी आरोपींनी 50,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली होती। तडजोडीनंतर 25,000 रुपये देण्याचं ठरलं होतं। यातील 15,000 रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारत असताना एसीबीनं सापळा रचून या दाम्पत्याला पकडले। तपासात सरपंचाची 14,000 रुपये तर त्यांच्या पतीनं 1,000 रुपये स्वीकारल्याचं निष्पन्न झालंय। पोलीस अधीक्षक भारत तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक नेहा सूर्यवंशी आणि पथकानं ही कारवाई केली आहे। दरम्यान पुढील तपास सुरू आहे। हा घटनाक्रम असा आहे, मी ग्रुप ग्रामपंचायत राशेगाव इथे मी उपसरपंच या पदावरती आहे। माझं नाव सुधाकर यशवंत वारुळे। मी ग्रुप ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच या पदावर काम करत असतो। यांनी 23/2/2026 रोजी दिंडोरी तहसीलदार यांनी अविश्वास ठरावाचा अर्ज सादर केला व त्याच्यावरती विशेष ग्रामसभा 26/2/2026 रोजी लावण्यात आली व त्यावेळी ग्रामसभेवर अविश्वास ठराव जर तुम्हाला करायचा नसेल तर तुम्ही आम्हाला 50,000 रुपयाची यांनी माझ्याकडे पैशाची लालच मागितली। ती लालच मागितली असता मी संबंधित त्यांचं म्हणणं सर्व ऐकून घेतल्यावर मी स्वतः सकाळी उठून एंटी करप्शन ऑफिसला आलो व या लोकांना यांनी माझ्याकडे लालच मागितलेली आहे। उपसरपंच पद जर तुम्हाला अविश्वास ठराव जर तुम्हाला आणायचा नसेल तर तुम्ही आम्हाला 50,000 रुपये लालच द्या असं त्यांनी मला डिमांड केली। ही डिमांड मला मंदा विठ्ठल बेंडकुळे व त्यांचे पती विठ्ठल बेंडकुळे यांनी केली। ती मागणी केल्यानंतर मी ही मागणीच्या अनुषंगाने मी संबंधित त्यांची तक्रार एंटी करप्शन ब्युरोला दिली। एंटी करप्शन ब्युरोच्या लोकांनी सर्व त्या तक्रारची शहानिशा केली व त्यांना त्याच्यावर विश्वास पटला व त्यावेळी त्यांनी मला मंदा विठ्ठल बेंडकुळे सरपंच यांचे फोन चालू होते व त्यांचे पती विठ्ठल बेंडकुळे यांनी देखील मला फोन करते। फोनवरती मला म्हणत होते आम्ही पैसे घेण्यासाठी कुठं येऊ। त्यावेळेला मग मला संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलं की त्यांना आता पैसे घेण्यासाठी बोलवा व त्यांच्यावरती तो ट्रॅप लावला। तो ट्रॅप लावल्यानंतर ते म्हसरूळ रोडला कुलकर्णी हॉटेल इथे त्यांना रंगे हात पैसे घेताना पकडले। ते माझ्याकडून लालच स्वीकारताना। ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, दिंडोरी।